पुंडलिकाची गोष्ट आता स्टार्ट करते. पुंडलिक हा एक छोटा मुलगा होता. खूप मस्तीखोर होता. खूप मस्ती करायचा. आई बाबांना खूप त्रास द्यायचा. त्याच्या पप्पांचं नाव होतं जनुदेव आणि आईचं नाव होतं सत्यवती. नीट लक्षात ठेवायचं, मी प्रश्न विचारेल. ओके हा. तर तो खूप मस्तीखोर होता, चंचल होता. आई बाबांना वाटलं की थोडा मोठा झाला की तो शहाणा होईल, पण त्याची मस्ती काही कमी होतच नव्हती. लहानाचा थोडा मोठा होत गेला, पण त्याची मस्ती काही थांबतच नव्हती. आई बाबांनी खूप प्रेमाने समजावून सांगितलं की तू मस्ती करू नको, थोडं ऐकत जा, अभ्यास करत जा. पण तो पुंडलिक काही ऐकत नव्हता. काय नाव होतं त्याचं? पुंडलिक. आईचं नाव काय होतं? सत्यवती. पप्पांचं नाव काय होतं? जनुदेव. ते विठू माऊलींचे भक्त होते दोघं, जनुदेव आणि सत्यवती. ओके. तर त्यांना असं वाटायचं की थोडा मोठा झाल्यावर हुशार होईल आमचा पुंडलिक. पुंडलिक काही हुशार झालाच नाही, समजूतदार झालाच नाही. त्याचं लग्नाचं वय झालं, त्याचं लग्न पण होऊन गेलं, तरी आई बाबांची काळजी घेणं, आई बाबांची काळजी घेणं, आई बाबांची सेवा करणं हे काही त्याला जमत नव्हतं. आई बाबांची काळजीच घ्यायचं नाही. आई बाबांना काय पाहिजे काय नको काही विचारायचं नाही. आता आई बाबांवर प्रेम करायला पाहिजे, सगळ्यांना रिस्पेक्ट करायला पाहिजे, सगळ्यांचा आदर ठेवायला पाहिजे, हे आई बाबांनी समजावून सांगितलं, तरी तो ऐकत नव्हता. मग एकदा आई बाबा त्याचे म्हणतात की आम्हाला काशी यात्रेला जायचं, आम्हाला घेऊन जा ना काशी यात्रेला. कुठे? काशी यात्रेला. ओके. काशी हे पवित्र स्थान आहे. असं म्हटलं जातं की काशीला गेल्यावर, अंघोळ केल्यावर आपल्याकडून जे काही पाप झालेलं असेल ना ते पाप निघून जातं, आपण पुण्यवान होतो. मग काशी यात्रेला आपण गेल्यावर आपलं पाप निघून जातं, म्हणजे आपण जे काही बॅड वर्क केलेलं असतं ना त्यापासून आपण मुक्त होतो, म्हणजे बाप्पाच्या आशीर्वादाने आपण गुण होतो असं म्हटलं जातं. पवित्र स्थान असतं काशी. ओके. भगवान शंकरांचं क्षेत्र आहे त्या पवित्र स्थान. तर तिथे पुंडलिकाच्या आई बाबांना जायचं असतं. पुंडलिक म्हणतो ठीक आहे, मी पण येतो, माझी पत्नी पण येतो. रस्त्यामध्ये प्रवासामध्ये तो त्याच्या पत्नीची काळजी घ्यायचा, पण आई बाबांना विचारायचं पण नाही तुम्हाला पाणी पाहिजे का, तुम्हाला जेवायला पाहिजे का, तुमचे पाय दुखताय का. ओके. पाणी प्यायचंय. आता कोणी डिस्टर्ब नका. तर रस्त्यामध्ये आताच्या काळामध्ये कुठे गावाला जायचं असेल तर आपण कारने जातो, ट्रेनने जातो, बसने जातो, एरोप्लेनने जातो. बरोबर. पण पूर्वीच्या काळी कसं जावं लागायचं? पायी चालत जावं लागायचं. बिचारे आई बाबा म्हातारे झाले होते, त्यांचे पाय दुखायला लागले होते, त्यांना चालवत नव्हतं. ते पुंडलिकाला म्हणतात अरे आपण थांबूया, आमचे पाय दुखतायत. पण पुंडलिक ऐकतो कुठे? त्यांची काही काळजी घेत नव्हता, तसंच निघाला. रात्र झाली. मग आता आई बाबा म्हणतात आपण थांबूया कुठेतरी. पुंडलिक इकडे तिकडे बघायला लागला. अरे बाप, कुठे आहे का एखादं स्थान थांबायला? तर तिथे त्याला एक दिवा दिसला चालता, एक आश्रम दिसला. मग पुंडलिक आश्रमाकडे जातो आई बाबांना घेऊन. तिथे गेल्यानंतर तिथे ऋषीमुनी असतात आश्रमामध्ये. त्यांचं नाव असतं कुकुट ऋषी. काय नाव असतं? कुकुट ऋषी. तर ते कुकुट ऋषी जे असतात त्यांच्याकडे गेल्यावर कुकुट ऋषींना तो विचारतो की आम्ही आजच्या रात्री इथे थांबू का? रात्र खूप झाली आहे, जंगलाचा भाग आहे, प्राणी वगैरे असतात, तर आम्ही इथे स्टे करू का? मग ते कुकुट ऋषी खूप प्रेमळ असतात, खूप आदर करत असतात सगळ्यांचा. तर ते म्हणतात ठीक आहे, थांबा तुम्ही. आई बाबा पण थकलेले दिसत आहे, म्हातारे दिसत आहे तुझे आई बाबा, तर तू इथे थोडे दिवस थांबू शकतो. मग तो पुंडलिक म्हणतो ठीक आहे. मग ते आई बाबा तिथे आश्रमात थांबतात, रात्री थांबतात. मग रात्री थांबल्यानंतर दुसरा दिवस उगवतो. मग ते ऋषीमुनी म्हणतात की थोडे दिवस थांब, आई बाबा थकलेले आहे, तुला कुठे जायचं आहे? मग पुंडलिक म्हणतो मला काशी यात्रेला जायचंय, काशीला. पण मी जसं काही रस्ता चुकलो आहे, मला काही रस्ता सापडत नाही, तुम्ही मला मार्ग दाखवणार का काशीला जाण्याकरता? कुठे जाण्याकरता? काशीला. तर त्या ऋषींचं नाव काय असतं? कुठे थांबतात ते रात्री? मग ते ऋषी म्हणतात काशी? मला तर नाही
माहिती बाबा काशी? मी कधी गेलो नाही. मग तो कुंडली म्हणतो, हा असं कसं? तुम्ही ऋषी असून तुम्ही काशीला गेले नाही? काशी तर किती पवित्र स्थान आहे. तिथे पूजा केली जाते, तिथे दर्शन केलं जातं, तिथे खूप पवित्र स्थान आहे असं म्हटलं जातं आणि तुम्ही ऋषी असून गेले नाही? मग तो काय बोलतो, बेटा पुढे सरक बाळा. ते ऋषी काय म्हणतात की मी काशी यात्रेला कुठे गेलोच नाही. मग कुंडली म्हणतो, खरंच का गेले नाही तुम्ही काशी यात्रेला? तर ऋषी म्हणतात की मी माझ्या आई बाबांची सेवा करतो, मी माझ्या आई बाबांची काळजी घेतो. आई बाबांची जे काळजी घेतात त्यांना तीर्थस्थानावर जाण्याची काय गरज? तीर्थस्थानावर जाऊन लोक पुण्य कमवतात. मी तर माझ्या आई बाबांची काळजी घेतो, आई बाबांची सेवा करतो. जो आई बाबांची सेवा करतो त्याला संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य भेटतं. गणपती बाप्पाची गोष्ट ऐकली आहे ना तुम्ही? सांगितली होती मी तुम्हाला की गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी शर्यत लावतात. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा पृथ्वीला प्रदक्षिणा नाही मारत, आई बाबांनाच प्रदक्षिणा मारतो आणि आई बाबांना प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य हे सगळ्यात मोठं असतं, हे त्याला माहिती असतं. तसंच हे कुक्कुट ऋषी म्हणतात की आई बाबांची सेवा करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. ते काशी यात्रेला किंवा एखाद्या पवित्र स्थानावर जाऊन देवाचं दर्शन करण्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे, पुण्याचं आहे. मग ते कुक्कुट ऋषींचं असं बोलणं ऐकून कुंडली जरा हसतो. बरे काहीही बोलतात हे ऋषी, जरा त्याला हसू येतं. मग तो दिवसभरात बघतो की कुक्कुट ऋषी आपल्या म्हातारे आईबाबांची किती काळजी घेतात. त्यांना जेवण भरवतात, त्यांचे पाय चेपून देतात, त्यांना खायला बनवून देतात, किती सारी काळजी घेतात. त्यांना काय हवं काय नको ते सगळं काही बघतात. आणि मी माझ्या आईबाबांकडे बघत सुद्धा नाही. त्यांच्या प्रवासात पाय दुखत होते, त्यांची काळजी पण नव्हतो घेत मी, काही विचारत पण नव्हतो. मी किती चुकीचं वागत होतो का? पण त्याच्या मनामध्ये काय थोडा वेळ विचार येतो आणि सोडून देतो. मग काय होतं पुढे? रात्र होते. रात्र झाल्यावर तो पुन्हा बघतो की कुक्कुट ऋषी आपल्या आई बाबांचे पाय चिपत असतात. एवढे महान ऋषी असून सुद्धा ते झोपताना आई बाबांची रोज काळजी घेतात, पाय चिपतात, तेल लावून देतात, मॉलिश करून देतात, सगळं काही करत असतात. त्यांना पोथी वाचून दाखवतात, किती सारी काळजी घेतात ते. तर कुक्कुट ऋषी किती काळजी घेतात हे बघतो. मग आहे ना काय होतं पुढे माहिती का तुला? कुक्कुट ऋषी जे आहे, कुक्कुट ऋषी पुढे त्याला काहीतरी आवाज ऐकायला येतो. बापरे, एवढ्या पहाटे रात्री झोपलेलं असताना सगळे झोपले आहे, मग आश्रमाजवळ एवढा आवाज कसला येतो आहे असा तो विचार करतो. तो खिडकीतून बघतो तर त्याला खिडकीमधून 3 स्त्रिया येताना दिसतात. त्या 3 स्त्रियाचे कपडे जे आहेत ते मळकट झालेले असतात, साड्या नेसलेल्या असतात, देव्याच असतात त्या. तर त्यांचे कपडे असे मळालेले असतात. 3 देव्या त्याला येताना दिसतात. त्या साफसफाई करत असतात आश्रमाची. पहाटेची वेळ असते बरं का. तर साफसफाई करत असतात, कोणी पाणी भरत असतं, कोणी झाडत असतं, कोणी पूजा सांगत असतं, अशी कामं करत असतात. तो खिडकीतून बघतो आणि तेवढ्यात त्या अदृश्य होतात. तो म्हणतो, अरे मी आता 3 देव्यांना बघितलं होतं, तर कुठे गेल्या? जादू तर नाही झाली ना असा तो विचार करतो. व दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणतो की ना उद्या रात्री मी पुन्हा जागा राहील आणि पुन्हा बघेल की रात्री यांच्या आश्रमात कोण येतं, कोणत्या 3 स्त्रिया येतात. मग दिवसभरात तो पुन्हा बघतो कुक्कुट ऋषी कशी आई बाबांची काळजी घेतात आणि रात्री झोपतो. तेवढ्यात पहाटे पुन्हा आवाज यायला लागतो. थोडीशी हालचाल ऐकायला येते, झाडतानाचा आवाज येतो. तो घाबरतो, ना खिडकी उघडून बघतो. अरे बापरे, मग 3 देव्या कोण आहेत? देव्या दिसत आहेत पण त्यांचे कपडे असे मळालेले दिसत आहेत, डळती दिसत आहेत. या कोण आहेत अशा? मग तो त्या देवींकडे जातो थोडा हळूहळू आणि त्यांना म्हणतो तुम्ही कोण आहात आणि एवढ्या रात्री पहाटे इथे झाडतात का आहात? कोण आहात तुम्ही? मग कुक्कुट ऋषी त्या देव्या म्हणतात की मी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या असतात त्या आम्ही नद्या आहोत.
कोण आहे? नद्या. गंगा देवी, यमुना देवी आणि सरस्वती देवी नद्या असतात ना, त्या तिघं पवित्र नद्या आहेत. मग की तुम्ही नद्या असून इथे साफसफाई का करत आहात? तुम्ही तर नदी देवी आहात. तुम्ही ते ऋषींच्या आश्रमात साफसफाई का करत आहात? त्या देव्या म्हणतात की आम्ही इथे पवित्र स्थानी येतो. हा कुक्कुट ऋषींचा जो आश्रम आहे, ते कुक्कुट ऋषी आहे, त्यांनी खूप पुण्य कमवलं आहे. तर तो पुंडलिक म्हणतो, अरे देवा, ते काशी यात्रेला गेले नाही, त्यांनी काय पुण्य कमवलं? ते तर काशी यात्रेला पण गेले नाही. काशी यात्रेला जो जातो तो पुण्य कमवतो. त्यांनी तर पुण्य कसं काय कमवलं? त्या देव्या म्हणतात, जो आई बाबांची सेवा करतो, आई बाबांवर प्रेम करतो, तो सगळ्यात जास्त पुण्य कमवत असतो. ओके, जो आई बाबांवर खूप प्रेम करतो, आई बाबांचं ऐकतो, त्यांची सेवा करतो, त्यांचा आदर करतो, तो सगळ्यात जास्त पुण्याचं काम करत असतो. त्यांचा रोज पाय पडणं हे सगळं तो करत असतो. मग त्याला सगळ्यात जास्त पुण्य भेटतं की नाही? मग आता त्याला थोडं वाईट वाटतं, हे बापरे, देव्या म्हणताय की आई बाबांचे रोज पाय पडायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे, तर काही करत नाही. मग तो प्रश्न विचार, तुमचे कपडे एवढे डर्टी का बरं? तुम्ही देव्या आहेत ना, गंगा नदी, यमुना नदी, सरस्वती देवी, सरस्वती नदी, मग तुमचे कपडे असे एवढे मळालेले का आहे? मग त्या नद्या म्हणतात, काय करणार, आम्ही पवित्र आहे म्हणून आमच्याकडे सगळे आंघोळ करायला येतात, सगळे अपवित्र होऊन येतात, म्हणजे सगळं बॅड वर्क करून माझ्याकडे येतात, आंघोळ करतात, म्हणजे त्यांचं सगळं बॅड थिंग आम्हाला चिकटतं, आमचे कपडे डर्टी होऊन जातात. हो की नाही? पवित्र स्थानावर आंघोळ करायला जातात, माहिती तुम्हाला? नदीवर आंघोळ करायला जातात, हो ना? तर ते सगळेजण येतात आणि ते सगळे त्यांचं डर्टीनेस आमच्या अंगावर टाकून देतात, म्हणून आम्ही असे डर्टी आहोत. पण ह्या आश्रमातून घरी जाताना आमचे कपडे स्वच्छ होऊन जातात, कारण हा आश्रम खूप पवित्र आहे. इथे राहणारे ऋषी खूप पवित्र आहेत, ते खूप महत्त्वाचं काम करतात. मग तो पुंडलिक म्हणतो, मग असे तर किती सारे आश्रम आहेत, तुम्ही त्या आश्रमात नाही जात का? तुम्ही त्या दुसऱ्या आश्रमात नाही जात का? मग तो म्हणतो की दुसऱ्या आश्रमामध्ये जाण्यापेक्षा आम्हाला हे आश्रम खूप पवित्र वाटतं, कारण कुक्कुट ऋषी काय करतात? पुण्याचं काम करतात. काय पुण्याचं काम करतात? आई बाबांचे पाया पडतात, आई बाबांचा रिस्पेक्ट करतात, आई बाबांची प्रत्येक गोष्ट ऐकतात, हो ना? येस. मग त्या नद्या म्हणतात, आम्ही रोज इथे येतो आणि रोज साफसफाई करून जातो. पाणी प्यायचंय, रोज आम्ही इथे येऊन साफसफाई करून जातो वाटतं. आणि तो ऋषी मुनींजवळ जातो, कुक्कुट ऋषींजवळ जातो आणि म्हणतो, कुक्कुट ऋषींना म्हणतो की माझं आहे ना खूप मोठं चुकलं आहे. आजपर्यंत मी आई बाबांची सेवा केली नाही, आई बाबांचे पाय चेपले नाही, आई बाबांचा पाया पडलो नाही, आई बाबांवर फक्त ओरडलो, आई बाबांवर फक्त चिडचिड केली, आई बाबांना तर कधी कधी रागारागात मी मारलं सुद्धा. पण आता माझे डोळे उघडले आहे, आता ह्याच्या पुढे मी आई बाबांना त्रास देणार नाही. बोला, आजपासून मी आई बाबांना त्रास देणार नाही. त्यांचे रोज पाय पडणार, त्यांचा आदर करणार, आई बाबांना त्रास देणार नाही. काशी क्षेत्रावर पुण्यस्थानावर जाऊन पुण्य कमवण्यापेक्षा घरात आई बाबा जे आहे त्यांच्यासोबत जर आपण प्रेमाने वागलो तर ते सगळ्यात मोठं पुण्याचं काम असतं. आई बाबांची सेवा करणं हे सगळ्यात पुण्याचं काम असतं. हे पुंडलिकाला समजलं. तो कुक्कुट ऋषींना सांगतो की आजपासून मी पवित्र काम करणार, आई बाबांची सेवा करणार. आता मी घरी जातो आणि आई बाबांची आजपासून मी सेवा करणार. ऋषींचं नाव काय असतं? कुक्कुट ऋषी. ते कुक्कुट ऋषींना तो काय सांगतो? पुंडलिक
बाप्पांचे पाय चिपकून देतो, त्यांना जेवण भरवतो, त्यांना बाप्पाचं पुस्तक वाचून दाखवतो, खूप काळजी घेतो. पण एक दिवस काय होतं, श्रीकृष्ण बाप्पा माहिती तुम्हाला? विष्णू भगवान माहिती तुम्हाला? श्रीकृष्ण बाप्पांच्या पत्नीचं नाव माहिती तुम्हाला? काय सांगा बरं? रुक्मिणी देवी. काय देवी? एक दिवस काय होतं, श्रीकृष्ण बाप्पा आणि रुक्मिणी देवी यांचं भांडण होतं. रुक्मिणी देवींना राग येतो आणि रुक्मिणी देवी कृष्ण बाप्पांना न सांगता चिडून दुसऱ्या ठिकाणी चालल्या जातात. मग श्रीकृष्ण बाप्पा शोधत राहतात, माझी रुक्मिणी कुठे गेली, माझी रुक्मिणी कुठे गेली. शोधता शोधता त्यांना समजतं की रुक्मिणी ही पंढरपुराजवळ एका दिंडी अरण्यात रुसून बसली आहे. कुठे बसली आहे? दिंडीमध्ये अरण्यात. कशी बसली आहे? रुसून. काय घेतली आहे रुक्मिणी देवीने? कोणासोबत? आता कृष्ण बाप्पा रुक्मिणी देवीची समजूत काढण्याकरता पंढरपुराकडे येतात. कुठे येतात? हा. आणि पंढरपुराकडे आल्यावर रुक्मिणी देवीला म्हणतात, अगं रुक्मिणी, तुला कसला ग राग आला? मी फक्त राधाची आठवण काढली, मी तर तुझ्यावरच प्रेम करतो. पण रुक्मिणी म्हणते, नाही, मला राग आला, मी थोडे दिवस बोलणार नाही. रुक्मिणी देवीला काय आलेला असतं? रुक्मिणी देवी काय करून बसतात? गुस्सा करून बसतात. मग आता श्रीकृष्ण बाप्पा म्हणतात की ठीक आहे, यश श्रीकृष्ण बाप्पा म्हणतात की तुला अजून किती दिवस राग येणार? मग रुक्मिणी म्हणते, मला अजून थोडे दिवस शांत बसू द्या, तुम्ही इथून जा. मग आता श्रीकृष्ण बाप्पा म्हणतात, ठीक आहे, पंढरपुरात माझा एक भक्त आहे, त्या भक्ताला मी भेटून येतो. त्या भक्ताचं नाव असतं पुंडलिक. तो पुंडलिक ज्या दिवसापासून आई बाबांची सेवा करायला लागला तेव्हापासून तो विठू माऊलींचं नामस्मरण करायला लागला, विठू माऊलींचं नाव घ्यायला लागला आणि तो विठू माऊलींचा परम भक्त झाला. मग आता त्या भक्ताला भेटण्याकरता प्रत्यक्षात कोण आलं? विठू कृष्ण बाप्पा. कृष्ण बाप्पा म्हणजेच कोण? विठू माऊली. विठू नको बेटा. तर विठू माऊली प्रत्यक्षात कोणाला भेटायला येतात? पुंडलिकाला. पुंडलिक तेव्हा आई बाबांची काय करत असतात? सेवा. मग तेवढ्यात पुंडलिक येतो, सॉरी विठू माऊली येतात आणि विठू माऊली म्हणतात, पुंडलिक पुंडलिक. पुंडलिक म्हणतो, अरे कोण आला? कोण आलं बरं माझ्या घरी? आवाज येतो, बघतो. प्रत्यक्षात त्याला विठू माऊली दिसतात दारामध्ये. पण त्याला एकच गोष्ट माहिती असते, आई बाबांची सेवा करणे हे सगळ्यात मोठं काम आहे. आई बाबा तर आता झोपून जातील, मी जर उठून गेलो तर ते झोपेतून उठतील, त्यांना त्रास होईल, म्हणून आधी मी त्यांची सेवा पूर्ण करून घेतो, त्यांना झोपवून देतो आणि नंतर मी त्या विठू माऊलींना भेटायला जातो. कोण आलंय त्यांना भेटायला जातो. मग पुंडलिक काय करतो? वीट असते, ब्रिक असते ना, ब्रिक म्हणजे वीट, ती वीट सरकवतो विठू माऊलींकडे आणि म्हणतात, मी आई बाबांची सेवा करतो आहे, तोपर्यंत तुम्ही कशावर उभं राहा? विटेवर उभं राहा. विठू माऊली चक्क होतात, प्रत्यक्षात मी दारात उभो आहे तरी हा पुंडलिक मला भेटायला येत नाही, तर आई बाबांची सेवा करताय. ओके, तर मग विठू माऊली कशावर उभे राहतात? विटेवर. कसे उभे राहतात? विटेवर. हात ठेवून विटेवर विठू माऊली असे उभे राहतात. कोणाची वाट बघत? पुंडलिकाची वाट बघत, है ना? पुंडलिकाची वाट बघत असे उभे राहतात.